भारतीय जनता पार्टी के पक्ष में जो भी निर्णय होता है चुनाव आयोग ही करता है। यह कहते हुए ठाकरे गुट सांसद संजय राउत ने चुनाव आयोग के साथ ही बीजेपी पर हमला बोला। वह मुंबई में मीडिया से बात कर रहे थे। इस दौरान उन्होंने 5 जुलाई को होने वाली ठाकरे बंधुओं की रैली पर भी प्रतिक्रिया दी। देखिए, ये चुनाव आयोग की बात मत करिए। चुनाव आयोग को मिलने से कोई फायदा नहीं है। ये चुनाव आयोग और भारतीय जनता पार्टी का अलायंस है, शामिल है। चुनाव आयोग ही बीजेपी में शामिल हो गया है, तो आप किससे न्याय की गुहार लगाओगे? ये इस देश की परिस्थिति है। डेमोक्रेसी, चुनाव आयोग सिर्फ नाम का बचा है, कोई सुनवाई नहीं होती, कोई बात हम जो रखते हैं उसके ऊपर कार्रवाई नहीं होती। भारतीय जनता पार्टी के हित में जो भी करना है वो सब किया जाता है चुनाव आयोग की तरफ से। हम अर्जी करते हैं, हमारा डेलीगेशन जाता है, हाँ, चुनाव आयोग हमें ज्ञान देता है। जो सवाल हमने विधानसभा महाराष्ट्र हरियाणा के बारे में आपसे पूछे हैं, उस बारे में आप हमको कोई जवाब नहीं देते। हम कुछ जवाब मांगते हैं तो आप कानून बदला देते हैं। राहुल गांधी जी ने कुछ सवाल पूछे हैं महाराष्ट्र के चुनाव के बारे में, लेकिन आपके पास जवाब नहीं। बोलिए काय? बघा, सगळ्यांचं स्वागत आहे, पण एक लक्षात घ्या, या मेळाव्याची तयारी ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोनच पक्ष करतात। बाकी सगळ्यांना खुलं निमंत्रण आहे आणि त्या खुल्या निमंत्रणानुसार जे येतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू। गेल्या 4 दिवसापासून शिवसेनेचं आमचे सहकारी, मनसेचे प्रमुख लोक हे सगळे त्या तयारीसाठी मैदानात आहेत की हा मेळावा यशस्वी व्हावा, लोकांची कोणती गैरसोय होऊ नये। खास करून लोकांचं आकर्षण जे आहे महाराष्ट्रातल्या, ते उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र एका मंचावर येतील आणि महाराष्ट्राला एक संदेश देतील। हा एक आनंदाचा असा एक क्षण सगळ्यांसाठी आहे, असं वातावरण आहे। त्याच्यामुळे आता इतर लोक जर त्यांना हा क्षण पाहायचा असेल तर त्यांनी यायला पाहिजे। महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये बराच काळानंतर लोकांना असं वाटतंय की एक नवीन पाडवा, नवीन दसरा असा तऱ्हेन उगवणार असेल आणि लोकांची ती भूमिका असेल स्वागताची, तर जास्तीत जास्त लोकांनी, सर्व पक्षातल्या मराठी लोकांनी आणि नेत्यांनी उपस्थित राहावं असं आमचं खुलं आव्हान आम्ही केलेलं आहे। आणि त्यासाठी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका ही सर्वत्र गेली। वारंवार आम्ही सुद्धा बोललोय, नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ आहेत, ते रिझर्व्ह बँकेत होते, ते फायनान्स कमिशनला होते, ते संसदेमध्ये भारतीय जनता पक्षानं नियुक्त केलेले सदस्य होते राज्यसभेत, त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे, त्यांना राज्यात, देशाचं उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं म्हणून। अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जातं, तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणार आहे, तो आमच्या मनात आहे। अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले, हा, तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही, आम्ही उलथवून लावू। हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही। महाराष्ट्रानं आपली ताकद दाखवलेली आहे आणि यापुढे अशा प्रश्नावर, हिंदी सक्तीच्या प्रश्नावर किंवा मराठीवरील अन्यायाच्या प्रश्नावरती आम्ही आमची ताकद दाखवू। आधी 5 जुलैला एकत्रित कार्यक्रम होऊ द्या, त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि त्यानंतर आम्ही पुढची पावलं काय आहेत ते आम्ही पाहू ना महाराष्ट्राच्या हितासाठी। पण दोन्हीही ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावरील जो अन्याय सुरू आहे त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे, नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लचके तोडले जातील। ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची परखड भूमिका आहे आणि आम्ही सगळे
दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या भूमिकेला बांधील आहोत. यात प्रोटोकॉल कसला आला नाही म्हणजे क्रम काय आहे? काय कशा करता पाहिजे क्रम तुम्हाला आणि क्रम लावून तुम्ही काय लोकांना सांगणार आहात. व्यासपीठावरती कमीत कमी गर्दी असावी. व्यासपीठावरती जे मुख्य आकर्षण आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच असावं.